सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना आणि असं म्हणायला की मेहनत रंगलाई आहे आणि मेहनतीला खऱ्या अर्थानं यश ते देखील लाभलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज तुषार आणि अजय आणि पहिले षटक हाताळण्यासाठी दुसऱ्या बाजूला अजय. दोन अजय एकमेकांसमोर आहेत. दोन संघ एकमेकांसमोर आहे. बोरगर आणि पालेकोंड. बोरगर संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पालेकोंड संघ इथे बॅटिंग करेल. पंचाकडनं आला इशारा. स्ट्रायकर एंडला अजय, नॉन स्ट्राईक एंडला तुषार धनंजयचे जॉईंट होतील. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकाच्या बाहेर आहे. त्याचा किती फायदा सलामीची जोडी उचलते ते पाहूया. मॅचला होते सुरुवात. चला पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. ओद विकेट. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न थोडं सॉफ्टमच्या बाहेर ठेवला. त्या ठिकाणी खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तुषार मात्र पहिला बॉल त्या प्रकारे स्ट्रोक खेळू शकले नाही. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केलं अजय यांनी. फुलर लेन डिलिव्हरी होती बघा. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेन डिलिव्हरी. ड्राईव्ह करायचा होता. बॅटच्या थोड्याशा आउटर एंड म्हणजे बाहेरच्या कडेला हा चेंडू लागला होता. धावगड्याची कुठली ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. बॅक ऑफ द हँड होता. बॅक ऑफ द हँड होता. याच्या अगोदर उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वेगाने हात आला होता. हा बॅक ऑफ द हँड होता. रीड करता आला नाही. लवकर कमिट झालं. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 2 निर्धाव चेंडूनं अजय यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. पहिले दोन्ही निर्धाव चेंडू आलेत. पालेकोंडला विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. तो गरजेचा आहे कारण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण होतात आणि त्यामुळे आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सांगणं गरजेचं नाही. ह्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे. पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकल्यात विनायकच्या अगेन्स्ट. डॉट बॉल आल्यात. 2 बॉल डॉट. चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू काही पकडू शकले नाहीत. चेंडू निघून गेलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील धावा 4. सुरुवात चौकार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसं आपण लक्षात घेतलं तर पहिला चेंडू देखील असा होता. पण काय तर खडे केलं होतं. हा थोडासा कुठेतरी पहिला पुढचा पाय थोडासा चेंडूच्या रेषेत आला. ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता ना थोडासा कॅज्युअली आला. कदाचित थोडं वेगाने येणं अपेक्षित होतं. ते अपेक्षित येऊ शकला नाहीये आणि ते कारण आहे जो पालेकोंड संघ चर्चा करतोय ना ती सुरुवात चांगली करायची. त्याच्यामध्ये हा चौकार महत्वाचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला गेला होता आणि त्या चेंडूवरती चौकार. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 4. थोडंसं पाठीमागे गेला आणि हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. कव्हर पॉईंट रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 धाव. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. पहिले 2 निर्धाव चेंडू आले. त्यानंतर चौकाराला एक स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. आपला सहकारी तुषार नॉन स्ट्राईक एंडला होता. त्याला स्ट्रायकर एंडला आणणे गरजेचं आहे. कॉम्बिनेशन अशाच पद्धतीने खेळ करायचा असतो. पहिले 4 चेंडू. धावा झाल्या धावफलकावरती 5. नाही सकाळचं सत्र जसं आपण उल्लेख केला की या मैदानावरती धावा बनू शकतायत. ते प्रयत्न तुम्हाला मैदानावरती त्या अप्रोचनं मैदानावरती खेळ करायचे आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. बॅकवर्डला गेले. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न. पॉईंटमध्ये खेळाडू आहेत. तो जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. आणि जसा स्ट्राईक रोटेशनचा पण उल्लेख केलाय या मैदानावरती स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं आहे. किमान धावा चालू राहणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता केला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम पालेकोंड बी संघाच्या माध्यमातून. आणि अशा वेळेला ज्या वेळेला कदाचित समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय तर जसं तुम्ही नेहमी सांगता की बॉलच्या मेरिटवरती खेळणं आवश्यक आहे. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. अकोटा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला झेल सुटलाय. एक सोपा सरळ झेल सुटलाय. 2 धावा देखील आल्या. जीवनदान लाभलंय. ही संधी निर्माण केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याला खेळायचं होतं पण थोडंसं अपिश केलं आणि अपिश खेळत असताना कव्हर पॉईंटला हा सोपासा झेल सुटलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर बिनबाद 8. 8 धावा धावफलकावरती आहेत. शिर्डीला पायी चालत
1 मिनिट पंच. एक महत्वाचे अनाउन्समेंट आमच्यापर्यंत आदरणीय साहेबांनी पोहोचवलेले आहेत की पहिला राऊंड जिंकणारे संघ आहेत, येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रवेश हा मोफत असणार आहे. मोफत म्हणजे हा डायरेक्ट असणार आहेत आणि पराभूत जे होणार आहेत त्यांचा विचार विनिमय होऊ शकतोय. त्यामुळे आता आपला खेळ दाखवायचा चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या 8. पहिला बॉल फटका सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. खणखणीत षटकार. वॉट अ शॉट. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातल्या चेंडूला सरळ स्लॉक केलंय, स्लॉक स्वीप केलंय. बऱ्याच वेळा थांबले होते की या चेंडूची वाट पाहत होते की बाबा स्लॉट मध्ये येऊया आणि चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये येऊ द्या. कदाचित आता जी अनाउन्समेंट झाली बघा, त्या अनाउन्समेंटचा पण परिणाम असावा. त्याने सांगितले की बाबा जर तुम्ही ती जिंकला तर पुढचं म्हणजे एक ऑफर चाललेली आहे. जसं अमेझॉन फ्लिपकार्ट वरती ऑफर असतात ना, तशी ऑफर तुमच्यासाठी आहे. इथे तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तिथे खेळण्यासाठी तिकीट मिळवा. त्या ऑफरचा उल्लेख झाला आणि भाई बल्ला घुमाय, बल्ला घुमाय, दे घुमा के आई फटका झाला. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पुल, पॉवरफुल षटकार. सांग सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. थँक्यू धनंजय, मी तुमच्या दिशेने येतोय. मी का म्हटलं की त्या ऑफरचा उल्लेख झाला. काही कानी तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं काही कानी सांगितलं बाबा पहिल्या ओव्हरला जर ऑफर आली असती तर अजून जास्त धावा आल्या असत्या. फिल्डिंग करणारी टीम सांगते बाबा अजून 2-3 ओव्हर नसती आली तर कदाचित धावा नसती आल्या. याही चर्चा सध्या एकमेकांमध्ये चालू आहेत. येस, तशाच प्रकारची आता बॅटिंग मैदानावरती सुरू झालेली आहे. 2 षटकार पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तुषारनं केलेलं आक्रमण धावफलकावरती धावा मतलब बदलवून टाकणार आहेत. 20 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. अक्षय पुन्हा तयार आहेत. ओव्हर द विकेट 2 षटकाराला त्याच्यानंतर खेळलेला हा फटका चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 21. आणि जसा उल्लेख करण्यात आला खास करून नामदेवजी पलनकर साहेब आमच्या दिशेने आले होते. एकूण 50 पेक्षा जास्त टीम या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये आहेत आणि त्यामधल्या 16 टीम्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तो विचार विनिमय करता इथे पहिल्या राऊंडमध्ये जिंकणाऱ्यांना पुढच्या स्पर्धेमध्ये चान्स आहे तो मात्र देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला क्वालिफाय व्हायचं तर तुमची क्वालिटी दाखवायची आहे. जर तुम्हाला पात्र व्हायचं आहे तर तुमची पात्रता दाखवायची आहे या मैदानावरती, ती दाखवायची आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, तितका काय बॅटच्या मधोमध आला नाही. बहुधा त्या बॅटचं स्टिकर असतं ना त्याच्या आजूबाजूला हा चेंडू आदळलाय, त्याच्यामुळे तितकं डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. एक धावे चेंडूवरती पूर्ण 22. आता ती ऑफर फिल्डिंग करणाऱ्या टीमला पण लागू आहे ना, मग त्यांनी पण विकेट घेण्याचा प्रयत्न करावा. असं नाही की बॅटिंगसाठी ऑफर आहे, ऑफर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील लागू आहे. त्यामुळे वेळेवरती जागे व्हा, वेळेवरती स्वतःला जागा करा आणि वेळेवरती विकेट प्राप्त करा. येस राईट. धावफलकावरती धावा 22-22. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. बॅकवर्डला गेले खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 23-23 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. धावफलकावरती धावा 23. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर 8 वरती धावफलक थांबला होता. या षटकाची सुरुवात धमाकेदार झाले. मागच्या 2 चेंडूची लेंथ आहे ना थोडीशी मागे केली होती, त्याचा फायदा झालाय. पहिल्या 2 फुलर लेन डिलिव्हरी होत्या, एक शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. 2 चेंडू थोडेसे लांब टाकले होते. आता लांबही टाकलाय आणि बाहेरही टाकलाय. पंच सांगतात इतका बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होता. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे या गोलंदाजावरती. जे कदाचित सुरुवातीला जे आक्रमण केलं गेलं त्या आक्रमणाचा हा परिणाम आहे. जसं नामदेवजी पलनकर साहेब यांनी दर्शवलं की लेग बिफोर सोडून बाकीचे जे सर्व नियम आहेत त्याप्रमाणे आपल्याला संपूर्णतः मॅचेस पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या त्या 24-24. शेवटचा बॉल. आक्रमण करायचं होतं, मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. या संधी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं मैदानावरती घ्याव्या लागतील. त्या गमावल्या तर कदापि परिणाम जास्त भोगदा लागू शकतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 25. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम पालेकोन बी संघाची सुरुवात ही मात्र चांगली झालेली आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे राहतायत तेही पाहण्यासारखं असेल. तोपर्यंत एक हलकसं संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानावरती येऊयात.
अजय ज्याने पहिले षटक हाताळलं होतं संधी त्यांना दिलेली आहे, कारण अजय विकेट टेकिंग गोलंदाज आहे, ट्रम्प कार्ड आहे. एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो, मग अजय वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. पर्याय चांगला निवडलाय या तिसऱ्या षटकासाठी. पर्याय चांगला निवडलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, जोपर्यंत चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतील. फिल्डिंग चांगलं झाले. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव देखील पूर्ण जलद गतीनं संधी दिली. हे फ्रेश लेग आहेत बिटवीन द विकेट. फार वेगानं धावतात. तुम्ही थोडीशी संधी दिली, थ्रो येण्यासाठी वेळ घेतला आणि त्या वेळामध्ये 3 धावा पूर्ण केल्या. आणि 3 धावापेक्षा महत्वाचं काय माहिती का, तुषारचं स्ट्राईक वरती येणं. ज्या तुषारनं 2 षटका ठोकल्यात. स्कोर 28 आहे, 28 आहे. आपण चर्चा 32-35 ची करत होतो. आता कहाणी चालले 40, 42, 85 आसपास ही कहाणी चालू झाली आहे. इथे हा क्षण जो आहे ना, या क्षणाला जर विकेट नाही आले पुढच्या 2 चेंडूवरती, तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक मोठं आव्हान उभं राहणार आहे. त्याच्यामुळे विकेट महत्वाचं आहे अशा सामन्यामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं, थोडंसं पिच खेळलं होतं. मिड ऑफला फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने स्कोर जाऊन पोहोचेल 29 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून आपण चर्चा काय करतोय की ज्यावेळेला तुमचा प्रमुख गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय, विकेट घेणं क्रमप्राप्त आहे, आवश्यकता आहे. इथे विकेट पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. जसं उल्लेख आपण करतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याप्रमाणे क्षेत्ररक्षकांचा आधार असणं देखील गरजेचं आहे मैदानाच्या आत. पुढील बॉल ओ फटका हवेमध्ये खेळलाय, भरपूर उंच गेलाय, दूर नाही गेला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, तिथेही कॅच सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस जसं नेहमी म्हणतायत, परंतु दुसऱ्या एंड वरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचल्या. 2 धाबा कंप्लीट करण्यात आल्या आहेत. फिल्डिंगचा दर्जा चांगला ठेवणं गरजेचं आहे. साध्या सोप्या कॅचेस घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर चुकी कराल तर गोलंदाज देखील मात्र जास्त काही करू शकत नाही. जसं तुम्ही उल्लेख केला साधारण दर्जा आहे आणि त्याच्यामुळे तो थोडासा दर्जा आहे ना. काय केलं तुम्ही, जसा उल्लेख केला बाबा क्षेत्राची साथ लाभणं गरजेचं आहे. एक गेंदबाज का अच्छा दोस्त फिल्डर होता है, पण आता काय झालं, कॅचेस सुटल्यात, फिल्डिंग खराब झाले आणि एकच गाणं मनाशी बॉलरही म्हणतोय, भाई दोस्त दोस्त ना रहा, कॅच पकड ना पाया, असं काय ते झाले. त्याच्यामुळे एक मित्र असतो ना, तो आपल्या मित्राला मदत करतो. आता इथे झेल सुटलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा आता कव्हरच्या डोक्यावर मागे गेला, जागा बनवली आणि जागा दाखवली चेंडूला. बॉल लाईनच्या बाहेर चौकार. सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोलताच्या घुमला. फलंदाजाकडे पाहिलं ना, आता पहिल्या चेंडूपासून असा प्रयत्न करत होता, बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यात. आताही त्याने तेच केलं. लेन थोडीशी असं काय खराब नव्हती, गुड लेनच्या जास्त आसपास होती आणि त्याच्यावरती चांगला प्रहार, चेंडू चौकार. यस, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालात आणि या प्रकारचे स्ट्रोक पाहण्याची एक वेगळी मजा असते, ती मात्र मैदानाच्या मध्ये दाखवली. विनायक यांनी आपला क्लास दाखवून दिलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट स्लाइस मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु लवकर स्ट्रोक खेळले आणि त्यानंतर फलंदाज मात्र बाद होत आहेत. विकेट आलायत. टीमला लागला धक्का. पालेकोन बी संघाला. विनायक डगआउट मध्ये आउट. निकली है दिल से आई है ना. बरोबर मुख्य मंचाच्या खालच्या दिशेने येऊन पॅव्हलियनच्या दिशेने थांबायचं आहे. बरोबर या इनिंग नंतर टॉस केला जाणार आहे, त्यामुळे विनंती आहेत, आपण दिलेल्या वेळेनुसार त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. टॉस केला जाईल, दिलेल्या वेळेवरती टॉस होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 35-35
बरोबर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. अजयनं 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये फक्त त्यानं धावा खर्च केल्या जवळपास 10 आणि त्यानंतर 10 नंतर त्यानं 2 विकेटही मिळवल्यात. म्हणजे विकेटचा कॉलम खूप महत्वाचा होता, तो अजयनं मिळवून दिलाय. अजयवरती दाखवलेला विश्वास त्यानं मैदानावरती सार्थकी ठरवलाय. ना जे ज्या वेळेला गोलंदाजी आला त्याला मी म्हटलं होतं की 2 षटकं अशा गोलंदाजाला तुम्ही दिल्यात जो तुमचा प्रमुख गोलंदाज आहे. आणि प्रमुख गोलंदाजीचं कामगिरी काय असते तर विकेट घेणं. शेवटचं षटक, शेवटची ओव्हर आहे. स्कोर 35. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्या गेल्या. त्या स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता. ऑफसाईडला जर आपण पाहिलं तर थोडासा शिथिलपणा पाहिलाय. 2 धावांनी स्कोर जाऊन पोचलाय 37. 37 धावा. चर्चा ती मी पुन्हा एकदा येतोय. 32-35 वरनं गाडी पुढे चालले. 37-37. प्रयत्न तर होणार 40च्या 45च्या पुढे. ओ फटका चांगला खेळलाय, प्रॉपर कनेक्शन बॅट मध्ये आणि बॉलला पाठवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला खणखणीत साईबाबा चषकातील षटकार. कडुलिंबाला आला कसा गोडपाला. विकेट जरूर गेले पण तुषारचा आपला खेळ चालू ठेवलाय. पुढ्यातला चेंडू होता आणि पुढ्यातल्या चेंडूला सरळ मिड विकेट सीमारेषा पार पाठवले षटकारच्या साह्यानं. आता हळूहळू धावफलक पाहिला तर त्या 50च्या आसपास चाललाय. स्कोरबोर्डवरती नजर टाकला 43-43. पुन्हा त्या दिशेनं त्यापेक्षाही सुंदर, त्यापेक्षाही लांब सकाळच्या सत्रामध्ये आपली हवा निर्माण करणारा हा षटकार. जीव हा जळ पायात देशक्तीचं बळ निघाली पालखी जीव हा जळ ऐकून घेशील का पायी पायी साईनाथ. या दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित असतील. आदरणीय हेमंत शिगवण साहेब, नामदेवजी पलनकर साहेब असतील, दर्शनजी पंचर साहेब, मंगेशजी बोत्रे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असतील. आपण टॉस करूयात आणि काही स्पेशली सन्मान आहेत ते सन्मान देखील या ठिकाणी होणार आहेत.
आणि किल्ला खालचीवाडी आधी म्हटलं की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. थोडं घाई करा कारण त्या दिलेल्या वेळेवरती बरोबर टॉस होणं गरजेचं आहे. चला दोन कॅप्टन. टॉस आहे तो टॉस त्या ठिकाणी केला जाईल. थोडं मध्ये राहा. इथे इथे समोर कॅमेरा जवळ पहा या साईडनं. टॉस. सचिनजी माळी साहेब नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय आणि टॉस जो आहे तो टॉस जातोय त्या ठिकाणी घुमरी संघानं टॉस जिंकला. डिसिजन फील्ड करण्याचा डिसिजन घेतलाय. थँक्यू सो मच टीम घुमरी. आपलं मनापासून आभार आहेत. आपण सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी लगेचच करूयात. एक गोड असं व्यक्तिमत्व श्री सचिनजी माळी साहेब मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे ग्रामीण अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि साम टीव्हीचे पत्रकार, सकाळ वृत्तपत्र, गायक, लेखक, कलाकार आणि स्वतः क्रिकेटर देखील आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर उपस्थित आहेत मंगेशजी बोत्रे साहेब, हरेशजी गोटल साहेब, राजेंद्र गोटल साहेब, त्यानंतर हेमंत शिगवण साहेब आपले ग्रामीण अध्यक्ष आहेत, नामदेव पलनकर साहेब, दर्शन फणसे साहेब, सर्वांना आपण त्या ठिकाणी पाहू शकतायत. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता उठू सारे रान हा आज शो आपल्याला पाहायला मिळतो आणि हाऊसफुल म्हणून खास करून आपण पाहिलं तर रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. तर तुम्ही तोही कार्यक्रम पाहणार आहात. त्यामुळे पुढील सन्मान आहेत तो पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. आदरणीय विनायक हंबीर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे उपखजिनदार. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्री विनायक हंबीर साहेब आपण यापुढे आपला सन्मान त्या ठिकाणी होणार आहेत. सन्मान केला जातोय नामदेवजी पलनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. श्री विनायक हंबीर साहेब मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे उपखजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर पुढील सन्मान होईल श्री नरेश बोरले साहेब. नरेश बोरले साहेब आपण या. नरेश बोरले साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. फक्त 1 मिनिट एक सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी होईल. आदरणीय नरेश बोरले साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान होतोय. हेमंत शिगवण साहेब मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत इतर मान्यवर हा सन्मान करतायत. मायची शॉल पुष्पगुच्छ देऊन मात्र हा सन्मान आपण पाहू शकतायत. थँक्यू सो मच मान्यवरांचा मनापासून आभार. लेट्स प्ले. अंपायर स्टार आहेत मैदानाच्या मध्ये आपण जाऊयात. तुकाराम सर जॉईन आहेत. 52 धावांचा पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. अजय ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या थोड्या खालच्या टोकाला चेंडू लागलाय. एक धावे चेंडूवरती पुन्हा 52 धावांचा पाठलाग आहे. अजय आणि शुभम आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तुषार सज्ज होत आहे. सुरुवात अशी त्या बाजूलाही अशीच झाली होती. सुरुवातीला धावा येत नव्हत्या. एक चौकार आला, त्यानंतर षटकार 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 येत राहिली आणि धावा लागल्या. 13च्या सरासरीने धावा करायचे आहेत. याचा अर्थ प्रत्येक षटकामागे किमान 2 मोठे फटके खेळायचे आहेत. 24 चेंडूमधले 8 असे फटके खेळायचे आहेत ज्याच्यावरती चौकार किंवा षटकार येऊ शकेल तर हा धावांचा पाठलाग होऊ शकेल. यस, प्रयत्न त्या प्रकारे होतील का तेही पाहण्यासारखं असणार आहेत. फिल्डिंगमध्ये मात्र चेंजेस केले जात आहेत. अजय शुभम यांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. त्यानंतर तुषार यांना आपण पाहतायत. आज ज्या तुषारनं चांगली कामगिरी केलीत त्याच्यावरती जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र या ठिकाणी दिली जात आहेत. आणि नारंगीचं मैदान म्हटलं, या मैदानावरती खेळताना तुमचे प्लान
हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये घेऊन यावे लागतात, प्लॅन आखावे लागतात, कशा प्रकारे खेळ करायचे आहेत, कशा प्रकारे स्ट्रोक खेळायचे आहेत, कशा प्रकारे प्लॅन एक्झिक्यूट करायचे आहेत, ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला अद्ययावत कराव्या लागतील. आणखीन एका गोष्टीच्या चर्चेनंतर या मॅच नंतर आपण ती चर्चा आहे ती चर्चा देखील करणार आहोत. धपलकेवरती धावा 1, तुषार पुन्हा तयार आहेत. स्ट्राईक वरती शुभम, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र न होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपण पाहू शकतायत. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 1. स्टार्ट चांगलं मिळणं गरजेचं आहे आणि स्टार्टिंग मध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल तर मोठ्या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो. त्या मराठीमध्ये म्हणतात ना की बऱ्याच गोष्टींचा शेवट सुरुवात कशी होते त्याच्यावरती डिपेंड असतो. सुरुवात त्याच्यामुळे तुम्ही प्लॅनिंगचा उल्लेख केला. प्लॅन तुमचे डावपेच, आता डावपेच बरोबर नसल्यानंतर काय आपला डाव पेचामध्ये अडकतो. त्याच्यामुळे डावपेच परफेक्ट पाहिजे. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात व्हाईट बॉलचा इशारा होत असताना. म्हणून मी म्हटलं ना की 24 मधले 8 चेंडू तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. मोठ्या फटक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं. आता चेंडू बॉलची चॉईस करणं गरजेचं आहे. फटक्यांची निवड फार आवश्यक आहे तशा वेळेला. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला, त्यासाठी 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर ऑन साईडला. अगदी टॉस्टअप डिलिव्हरी होती. चेंडूला फ्लाईट दिला, वेग थोडासा कमी केला, स्लोअर वन चेंडू मधला वेग काढून घेतला आणि तो वेग काढून घेतल्यामुळे बीट केला डावखुऱ्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी तुषार, बॅटिंग चांगली केले, गोलंदाजी देखील चांगली करतोय. येस राईट. षटकातील पुढचा बॉल सफल झाले. लोवर पुलटस बॉल पुन्हा द मिडल ऑफ द बॅट कनेक्ट नाही करू शकले. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणखीन एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. तुकाराम सर, या मैदानाचा उल्लेख केला तर राईट हँड बॅट्समॅन तर चांगली बॅटिंग करतायत, परंतु लेफ्ट हँड बॅट्समॅनने देखील मैदानावरती चांगला खेळ केलेला आहे. असं नाही की नाही करू शकत, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील तर ह्या गोष्टी होऊ शकतात. बघा, मी जसा डावपेचाचा उल्लेख केला ना, म्हणजे डाव बरोबर रंगला तर पेचाच सापडणार नाही, तसा डावखुऱ्याचा पण आहे. डावखुऱ्याला आपले जर डाव खरे करायचे तर फटक्यांची निवड का म्हणलं होतं. हे मैदान असं आहे की तुम्हाला चॉईस करायचं असतो, कुठल्या ठिकाणी खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळायचं आहे, या सर्व गोष्टी असतात. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये अशा गोष्टी ऑन माईक कदाचित सांगता येत नाहीत, पण या निरीक्षणाने तुम्हाला अनुभवायचे आहेत. पुढ्यातला चेंडू होता, बॅक टू द बॉलर केला होता, बॉलर रूममध्ये फील्ड टिपण्याचा प्रयत्न, हाताला तोंड चेंडू लागलाय. अपेक्षा 30 आहे की दुखापत गंभीर नसावी, कारण ही स्पर्धा अशी आहे की पुढच्या स्पर्धेचं तिकीट मिळवून देणारी स्पर्धा आहे. आता पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. पहिल्या षटकाचा खेळानंतर धावफलक आहे तो 4 वरती, तिथे 8 रन होत्या, इथे 4 रन आहेत. बहुधा जवळपास एक शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 धावा त्या साईडला होत्या, 4 धावा या साईडला आहेत. आणि आपण चर्चा करतोय त्या स्टार्टची, सुरुवातीची. आता 13ची सरासरी गाठताना थोडासा मागे पडला, पण एक मोठा फटका, किमान एक षटकार त्या आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीच्या जवळ पोहोचू शकेल. यस, आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का, ह्याही गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहे. धावफलकावरती सध्याच्या घडला धावा 4, ज्यामध्ये 3 सिंगल, 1 वाईट, 2 डॉट. स्ट्राईक वरती शुभम पुन्हा एकदा सफल झाले, जास्त बाहेर आले आणि बॅट आणि बॉलचा कुठलाही संबंध, कुठलाही संपर्क नाही पाहायला मिळाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहे 4, तिथे 8 होत्या, इथे 4 आहेत. 4 मध्ये कमी पडल्यात, तिथेही विकेट नव्हती, इथेही विकेट नाहीत, परंतु फरक फक्त 4 धावेंचा हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक संगीत घेऊया आणि संगीतानंतर येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. वर्षभरामध्ये सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये असलेलं हे गाणं होतं. आणि आज ही स्पर्धा पाहिली ना तर कदाचित प्रत्येकजण तेच सांगतोय, बाबा आम्ही निघालोय, तुम्ही येता का. ही स्पर्धा बघायला पण, स्पर्धा खेळायला पण, कारण प्रत्येकाची पावलं झालेली तर या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या दिशेने येत आहेत. कारण विरारला बहुतेक करून आता रिक्षावाल्याने पण सांगितले, जो उतरतोय तो बाबा नारंगीच्या दिशेने तो साई बाबा चषक 2025 खेळण्यासाठी, बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आजचा संडे एंटरटेनमेंट डे आहे. मनोरंजन नक्कीच होणार आहे आणि मनोरंजन होत असताना एक चांगलं दर्जेदार क्रिकेट. आणि खास मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही जो सराव केला आहे, काही सामने देखील खेळले, स्पर्धा खेळल्यात आणि त्या सामन्याला, त्या सरावाला आता
फायनल टच देण्याची वेळ या स्पर्धेसाठी आलेली आहे. साईबाबाच्या कारण ही स्पर्धा जिंकणं एक उद्दिष्ट असायला हवं. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणं हा उद्देश तुमच्यासमोर ठेवायचा आहे. पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बोरगरसाठी तितकं चांगलं गेलं नाहीये, पण दुसऱ्या षटकामध्ये भरपाई होऊ शकतं. जसं त्या बाजूला त्याला पहिलं 8 धावांचं षटक होतं, दुसरं 17 धावांचं षटक होतं. आता आस्किंग रन रेट 16 वरती गेलाय. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा करायच्या आहेत. याचा अर्थ जसं ते 17 धावांचं षटक आलं होतं ना, त्याच पद्धतीने षटक पाहिजे आता बोरगरच्या संघाला. यस, प्रयत्न करावे लागतील. पुढील बॉल, हा ट्रॅकर बॉल. सुरुवात या षटकाची मात्र होताना पाहायला मिळत आहे. झंझावती सुरुवात झालेली आहे. षटकारानं सुरुवात केलेली आहे आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचलंय ते मात्र 10 वरती. आवडते, पण हा फलंदाज ना याला हाफ वॉली आवडते. हाफ वॉली आली एका अक्षरशः तुटून पडतो. हाफ ट्रॅकर चेंडू हवाई सफरवरती पाठवलाय, म्हणून म्हटलं ना या षटकामध्ये भरपाई होऊ शकतं. मागे थोडासा बँक बॅलन्स कमी होता, तो वाढवण्याची संधी या षटकामध्ये आहे. अजून एक भाई, सोच भी छोटी है, गेंद भी छोटी है, गलत गेंद सही नसीहत, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवर. बॅटिंगचा नजारा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार आता या ठिकाणी ठोकले जातात. अजयच्या बॅटमधून तिथे तुषारनं बॅटिंग केली. इथे अजय मात्र मैदानाच्या मध्ये चांगला खेळ साकारतोय. तिथे सुरुवातीवरती दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 षटकारानं झाली होती आणि साहिलच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आहेत. त्यामुळे सुरुवात इथेही बरोबर झालेली आहेत. मजा येणार. पाठीमागे जरी 4 धावा कमी पडलो, परंतु या षटकामध्ये ते भरून काढण्याचा प्रयत्न करणार. सरासरी वाढलेली आहे, तिला मात्र भेदण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यावरती लक्ष वेधित करण्याचं काम सध्या मैदानाच्या मध्ये अजय करतायत. मागच्या 2 चेंडूवरती तुम्ही विश्लेषण केलं की 2 षटकार आल्यात आणि अपेक्षा 30 आहे. बघूया लागोपाठचे 3 षटकार. 6 हो, टॉप एट लागला चेंडू पाठीमागे निघून चालायचे. पाठलाग केला जातोय. 2 षटकाच्या पाठलाग करताय. 1 2 3 4 6 and 4 चौकार. मी निघालो येता का साई दर्शनातून येता का. मी निघालो येता का साई दर्शनातून येता का. मी निघालो येता का साई. थँक्यू. षटकार तिथे सिंगल होती, इथे षटकार 4 चौकार आला आणि चौकारानं धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात धमाकेदार मध्ये मैदानाच्या मध्ये आता झालेली आहेत. पाठलाग 52 धाब्यांचा करायचा आहे. अजूनही जवळपास 32 धावा या मैदानावरती कंप्लीट करायच्या आहेत. येणारे बॉल असणार आहेत ते मात्र 15 बॉल मध्ये 32 ची गरज. पुढील बॉल, आणखीन एक फटका खेळलाय. उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूया. हो, दूरही गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. अजय यांच्या बॅट मधून षटकार 6. एकमेकांसमोर आहेत बोरगर आणि पालेकोण. त्याच्यामध्ये चालले लढाई. एका बाजूला अजय किल्ला लढवतोय आणि मागच्या 4 चेंडूचा खेळ पाहिला ना. 6 4 6. बरेच जण आपल्या गाडीला आवडता नंबर घेतात, RTO कडे अप्लाय करतात. आता अजयसाठी हा नंबर चुकीचा नाहीये, खराब पण नाहीये. 6 4 6 मागचे 4 डिजिट आहेत. मागच्या 4 चेंडूवरती 22 धावा आल्यात. अक्षरशः तुटून पडलाय गोलंदावरती. साईला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. 6 4 6 6 4 6 and again. जेल सुटला. कॅच सुटता हुआ या मुकद्दर रुटता हुआ. जसा कॅच आला होता भावा, ही संधी होती. बाकीचे खेळाडू सांगतात ही साधी संधी नाही, ही सुवर्ण संधी होती, ती तुम्ही गमावले. 2 धावांनी एकदा स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 28-28. कॅच सुटल्याने आता बाहेरून देखील भरपूर चर्चा सुरू झाल्या आहेत. पहिल्या डावामध्ये देखील अशा प्रकारच्या कॅचेस सुटल्या होत्या, तिथेही जीवनदान मिळाले होते. सेम चुकी पहिल्या डावामध्ये झाली होती, पण ती चूक दुसऱ्या डावामध्ये देखील त्याच पद्धतीने होताना पाहायला मिळाल्या आहेत. आणि जीवनदान कोणाला मिळालाय?
अजयला मिळालाय. जो अजय आतापर्यंत चांगला खेळ करतो त्या अजयला जीवनदान मिळालेला आहे. धपलकावरती धावा वाढल्यात. एकूण धावा धपलकावरती 28-28. पुढील बॉल, आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, वॉट अ शॉट. ताई तुझ्या नादान सध्या साईबाबा चषकाचा खेळ चाललाय थाटा माटात. थाटा माटात खेळ चाललाय. पहिलं षटक 4 धावांचा, मागच्या षटकामध्ये 30. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धापलकावरती आहेत. 34 धावा धापलकावरती आहेत. त्या बाजूला 25 होत्या ज्यावेळेला 2 षटकं संपली होती ना. कंपॅरिझन केलं ना तर त्या साईडला 25 रन होत्या, इथे 34 रन आहे. खराब गोलंदाजी एकाच लेंथवरती. साहिलची गोलंदाजी पाहिली ना कदाचित लक्षात येईल. एकाच त्याच आखूड टप्प्याची गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. आणि अजय म्हणजे एक आक्रमक फलंदाज आहे, थोडासा हाईट आहे, त्याच्यासमोर तुम्ही आखूड टप्प्याची गोलंदाजी भावसर हाताळण्याचा प्रयत्न केला. हुक आणि पूल मारण्यामध्ये अजय माहीर आहे आणि पूल त्याचे पॉवरफुल पाहिलेत. मागचा चेंडू तर अगदी गगनाला भिडणारा हा षटकार ठोकला गेलाय. 12 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक करण्यासाठी एक षटक पाहिजे. ते टीम पालेकोन यांना आणि बोरगर संघाची गाडी बाबा रमपम बम चालले आणि त्या गाडीनं असाच वेग पकडावा ही अपेक्षा पाठीराखे करतायत. कंपॅरिझन मध्ये पहिल्या षटकामध्ये 4 धावा हा संघ दूर होता, पण दुसऱ्या षटक जसं मैदानाच्या मध्ये आलं, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 30 धावा आणि त्यानंतर कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर 9 धावेने पुढे. त्यांनी म्हटलं की 4 धावेने पहिल्या षटकामध्ये जरी कमी पडलो पण 4 धावेच्या अधिकतम धावा 9 केल्यात आणि त्या कंपॅरिझन मध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय. परंतु तुषार आलाय. तिथे अजयनं चांगली गोलंदाजी केली होती, इथे तुषारला चांगली गोलंदाजी करायची आहे. कमबॅक आता तुषारला करायचं आहे, ज्या तुषारनं पहिल्या षटकामध्ये 4 धावा फेकल्या होत्या. बघा सुरुवातीला थोडंसं गाडी थोडंसं पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये चालली होती, पण जसा एक्सप्रेस वे आला तसं ओव्हरटेकिंग झालंय. फक्त ओव्हर अँबिशन होऊ नये इतकीच काय ती काळजी घ्यायची आहे. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी तुषारच्या हातामध्ये देणं आवश्यक होतं. बाकी ऑप्शन नव्हते तुमच्याजवळ, एकच पर्याय तुषार. हुशार आहे, गोलंदाजी करतोय फुलटॉस. पण दुसऱ्या बाजूला तुषार आहे तर आता फलंदाज देखील शुभमही सांगतोय बाबा मागच्या एकच्या षटकामध्ये मीही काही शिकलोय, मी काही समजलोय, मलाही काही उमजलेलं आहे. त्याच्यामुळे माझा सर्वात फॉर्म मध्ये असणारा फलंदाज त्याला स्ट्राईक वरती आणूया, थोडासा पुश करूया आणि खुश होऊया. एक धावे चेंडूवरती पूर्ण. येस, आणि साथीदाराचं कामच ते असतं. दुसऱ्यांना खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजूने त्याला जाऊन थांबायचं आहे, स्ट्राईक रोटेशन करायचे आहेत आणि त्या गोष्टी आता मैदानाच्या मध्ये योग्य जाणल्यात ते शुभम यांनी. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 35-52 धावेंचा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू आहे. तुषार वर्सेस आता अजय मध्ये पुन्हा एकदा रेस लागेल, कारण तिथे तुषार आणि अजय हे एकमेकांच्या अगेन्स्ट होते. आता अजय बॅटिंगला आणि अजयच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर तुषार. प्रमुख खेळाडू आहेत दोन्ही संघाचे, आपण पाहिलं तर प्रमुख असलेले खेळाडू. ओ द विकेट. थोडा लोवर पुलटस बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला, गॅपमध्ये चाललाय आणि चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पार स्क्वेअर लेगला आलेला आणखीन एक अजयच्या बॅटमधून चौकार. होता आणि त्या चेंडूला स्वीप केला गेला होता. बघा असं नाही का डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, 2 क्षेत्ररक्षक होते, पण इतक्या म्हणजे बॅट स्विंग इतक्या जोरात आहे ना, चेंडू वेगानं गेला तो सीमारेषा पार. चौकार. दिशा दिली, चेंडूच्या वेगात बदल केला तर ऑफ कटर हाताळला होता. एक धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोर 40-40. 40 धावा धपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 धाव्यांची मैदानावरती गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. येणारे बॉल आहेत 9 चेंडूमध्ये 12 धावा हे मॅचचं समीकरण आहेत. अजय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं असणार आहे, कारण बोरगरसाठी तो सध्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पालेकोन बी यांनाही मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती तुम्ही धावा केलेल्या आहेत, परंतु धावा डिपेंड मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करायच्या याच्यावरती देखील तुम्हाला प्लॅन करावा लागेल. आणि त्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आता अद्यावत केले जातील का, कारण विचार विनिमय होईल त्या मात्र 12 धावा वाचवण्यासाठी. येणाऱ्या 9 बॉलमध्ये गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तयार आहेत मिस्टर तुषार.
एक चौकार त्यांच्या षटकामध्ये आल्यात, 2 सिंगल मात्र आल्यात आणि ही मॅच जवळून कोण पाहतायत? जवळून घुमरी बी पाहतायत, जवळून किल्ला खालची वाडीही पाहतायत की पहिल्या मॅच मध्ये नक्की काय सुरू आहे, पहिल्या मॅच मध्ये नक्की कशा प्रकारे इन ऍक्शन आहेत. आणि या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मिनी स्टेडियम अगदी आपण म्हणूयात आणि या मैदानावरती सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. गोलंदाज तयार आहेत पुण्यात तुषार. पुढील बॉल, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने मात्र फटका खेळण्यात आलाय. शुभमनं मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागू शकतायत, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचलायत. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला तुषार आणि अजयचा, तुषारचा एम तोच आहे बाबा, विकेट पाहिजे या मॅच मध्ये, परतायचं, कमबॅक करायचं तर विकेट पाहिजे. आणि तो विकेट कोणाचा पाहिजे? अजयचा. तो अजयला माहिती आहे आतापर्यंत चांगली इनिंग खेळले, ही इनिंग कंटिन्युअसली चालू ठेवायची आहे विजयापर्यंत. पुण्यातला चेंडू होता, हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, विकेट पाहिजे होता, विकेट आलाय. बिलकुल विकेट आया, गाना भी आएगा. एक चांगली इनिंग, धमाकेदार इनिंग अजयची संपुष्टात आले. तुषारने केलाय वार, आलाय पलटवार. धावांची आपण जर पाहिली तर 11 चेंडूमध्ये 37 धावा, ज्याच्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी, अक्षरशः टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय. कशा पद्धतीने बाद आले बघा. पुण्यातला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचं होतं, बॉटमहँडचा वापर केलाय का त्याची ती बॅकलिप थोडीशी वर गेली, त्याच्यामुळे डिस्टन्स करू शकले नाही. लॉंग ऑफ लाईक चांगला झेल टिपला गेला होता. तुषारला आणण्यामागे उद्देश तेच होता, म्हणून मी म्हटलं होतं की मॅच मध्ये परत यायचं जर पालेकोंडला तर विकेट पाहिजे होता अजयचा. तो विकेट आलाय, मॅच मधला रोमांच आलाय. 7 चेंडूचा खेळ आहे, 11 धावांची आवश्यकता. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आता फलंदाज युवराज मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 41, अजूनही 11 धावेची गरज. शेवटचा बॉल बाकी. लोवर फुल टच बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट मात्र होईल. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत बरोबर 9. तिथे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जवळपास 16 धावा ह्या आल्या होत्या. इथे 9 धाव्यांची गरज आहे. डीजे तुम्ही जसा समीकरणाचा उल्लेख केला, कंपॅरिझन पाहिलं त्या बाजूला 35 धावा होत्या. 3 षटकामध्ये 35 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना आता बोरगडच्या संघाने केल्या 3 षटकामध्ये 43 धावा. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6ला उलट केलं 9 होतील, 9ला उलट केलं 6 होतील. फक्त मॅच मध्ये काय उलटा पुलटा झाला तर हा पहिला मॅच आहे. आणि साईबाबा चषक, साईकृपा क्रिकेट संघ गोटे कलाटी ग्रामविकास मंडळ असेल ना, हे बाकीचे खेळाडू किंवा प्रेक्षक मॅच बघतात, ऑनलाईन मॅच बघतात ना, त्यांना तर असं वाटलं बाबा हा पहिला मॅच आहे का फायनलचा मॅच आहे, इतका रंगलाय. कारण पहिला मॅच सुरुवात अशी आहे तर आजची स्पर्धा कशी जाईल. 6-9चा मॅच आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषभ. सुरुवातीला फलंदाजीला आले होते फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शुभम आहे स्ट्रायकर एंडला, ऋषभ आहे नॉन स्ट्राइक एंडला. हीरो बनने का मौका दोनों तरफ है, दोघा नाही. हीरो ऋषभ बनू शकतात, हीरो शुभम बनू शकतात, हीरो जर पाहिलं तर उदक देखील बनू शकतात. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. लोअर फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. 1 धाव जलद गतीने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इतका वेळ नाही थांबायचं होतं तुम्हाला. अरे इतका वेळ तर नाला सोबत बसायला गेलं तर लोकल गाडी पण थांबत नाही. तितका वेळ तुम्ही मागे थांबलात, थोडंसं लवकर यायचं होतं. इतका वेळ गेला तर लोकल गाडी थांबत नाही. 2 फलंदाज कसे थांबणार होते, त्यांनी पूर्ण केले त्या 2 धावा. नक्कीच 5 बॉलमध्ये 7 धावेची गरज. जसं आपण प्रेक्षकांचा उल्लेख केला, जवळपास आता 300च्या अधिकतम प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूबला लाईव्ह पाहतात ही संपूर्ण स्पर्धा. साईबाबा चषकाची ही क्रेज आहे. पहिलाच मॅच मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूने जबाबदारी आता शुभम वरती, दुसऱ्या बाजूने युवराज वरती असणार आहे. स्ट्राइक एंड वरती
पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर लोवर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलायत. आता वेगाने बॉलवरती आला, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रन नाव कंप्लीट. 2 धावा पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये घेण्यात आल्या आहेत. जोपर्यंत बॉलची फेकी झाल्यात तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये खूप छान प्रकारे पाहायला मिळाली. बघा याच्यामध्ये फिल्डिंग मध्ये काही चुकी नव्हती. बरोबर मागच्यापेक्षा थोडे वेगाने आले होते, चेंडू होते. पण काय झालं, तो थ्रो फेकला ना, ती बरोबर मैदानाची जी विकेटची थोडासा कोपरा आहे ना, कदाचित त्या ठिकाणी तो वन बाउन्स तो आदळला. त्याच्यामुळे गॅदर करताना गोलंदाजाला थोडासा वर गेला चेंडू, खाली येताना वेळ गेला आणि तो वेळ जाताना 2 धावा. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे. एखादा फॉर्म भरताना किंवा सबमिशनला ज्यावेळेला भरतो ना, त्यावेळेला बाजूला ते मॅन्डेटरीचा स्टार असतो, तसा स्टार आहे मॅन्डेटरीचा. आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल, फुल टॉस. शुभम हो हो हो, पहिल्याच पासून प्रयत्न करत होते आणि हा सिक्सर, विजयी षटकार.